शांत चित्ताने बसा बांधवानो. क्या बात है. मजा फार येणार आहे. एकाची हार तर बंधूनो जित दुसऱ्याची होणार आहे. विचारलेल्या प्रश्नाची उत्तर मॅडम सोनू जी देणार आहे. आणि एकपेक्षा एक नवीन तऱ्हेचे गाणे मॅडम जी इथे गाणार आहे. भरपूर दिवसाची इच्छा होती तुमच्या गावाला येण्याची आणि तुम्हालाही मजा वाटते बंधूंनो. दुय्यम तमाशा खरी खुरी शायरी करू आम्ही. आम्हा गरज नाही पाहण्याची.
सोनू मॅडम बैठक बसली बघा शहाण्या. शाबाश शाबास. क्या बात है. अगं बाई ग. प्रश्नाची विचारणा केली होती, चांगली पलटी मारताय त्याची तुम्हाला. ओके बाय. पलटी मारली. बापरे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माय बाबा तुम्ही सगळे साक्षी आहेत तिथे. हो ना. हा भीमरावजी मिश्रा साहेब हत्तीसरा यांच्याकडे या विचारधारेवरती 100 रुपयाचं दान आलं, त्यांना क्रांतिकारी जय भीम. धन्यवाद. चांगली पलटी मारताय ते म्हणलं कोठू शिकल्या. माहिती हा? नाही नाही, वानर सेनेमध्ये सामील होते का तुम्ही काही दिवस. ओके बाय. हा? वानर सेना. तिकडे आणि तिकडून तिकडे पलटी मारू. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिवंतपणे जिवंत असताना एका कारागिराने मूर्ती बनवण्याचं ठरवलं. आणि तुकडोजी महाराज म्हणायला बसले, म्हणे दादा झाली का रे बाबा मूर्ती बनव. बरोबर आहे, तुम्ही सगळे ऐकतात. हो ना. झाली का मूर्ती बनव. तर नाही बाबा, थोडं झालं पण शिर व्हायचं आहे. केव्हा होईल, उद्यापर्यंत होऊन जाईल. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा विचारलं, तर म्हणे दादा झाली. आणि मूर्ती बनवून झाल्याच्या नंतर त्यांनी प्राण त्यागला. तर मॅडमना विचारलं, तर मूर्तिकार कोण. आणि तो कोणत्या गावचा, त्याचं नाव काय. तर मॅडमला तंतोतंत उत्तर दिलं, त्याचं नाव आहे म्हटलं वामनरावजी घोडेस्वार. मॅडमजी पहिले अभ्यास बाद में बकवास. तुम्ही आम्हाला समजता काय. नाही आम्हाला पागल समजता का तुम्ही. आम्हाला पागल कुत्र्यानं चावलं काय. पागलाची भरती मग घोडाला ठेवतो तेव्हा ढकलतो. समजलं की नाही. आणि तो होता तिवसा गावचा. समजलं की नाही. आणि ते मूर्ती केव्हा बनवली. 11 ऑक्टोबर 1968 मध्ये. अजून का सांगू, अजून का सांगू तुम्हाला. मॅडम म्हणते माझा प्रश्नच काय समजला तुम्हाला. आणि आम्ही प्रश्न विचारला, काय सांगितलं. म्हटलं असा एक अष्टसिद्धी प्राप्त महात्मा होऊन गेला की तो एकीकडे जर बंद केला त्याला, इथं एकीकडे बंद जर केलं तर दुसरीकडे लोकांना दिसायचा. आणि तो इतका लहान व्हायचा की एखाद्या मनुष्याच्या खांद्यावर जरी बसलं, म्हणजे लहान मुलाच्या खांद्यावर जरी बसलं तर त्याला असं वाटत होतं माझ्या खांद्यावर कोणी बसलाय बाबा. परंतु त्याने एका प्रभूने त्याला आपल्या जवळ बोलावलं आणि त्या प्रभूने त्याला एक मंत्र दिला. तर तो व्यक्ती कोण, तो कोणता मंत्र दिला, तो प्रभू कोण. तुमच्या प्रश्नाचं तंतोतंत उत्तर काय कोठे दाखवा बरं. कोठा हनुमंत जामवंत हे प्रश्नाचं उत्तर आहे का. झाला गे सत्याला झाला पहिल्या फेरात. कोणता मंत्र दिला. नाही मंत्र कोणता दिला. तुमच्या प्रश्नाचे तंत मी आलो. हो ठीक आहे ना, मी तयार आहो. मी तयार आहो म्हटलं. कापून जरी टाकलं तर मागे समजा ना. जिथे सत्य, जे सत्य ते सत्य. आमची ते खानदान आहे. समजलं का नाही. खोट्याला खरं बनवणं आम्हाला जमत नाही. हो मॅडमजी सत्य स्वीकारण्यासाठी सुद्धा वाघाचं काढत पाहिजे. आणि म्हणून काय म्हणतो, नाव कोणत्याही देवाचं घेतल्याने मी बाटत नाही. आणि सत्य सांगायला सोनूबाई, अगं मला कसलीही लाज वाटत नाही. इतिहासाची पोल खोलतो तर काही लोकांना राग येते. सत्य सांगायला गेलो माय बाप हो, या सोनूबाईची झाली का नाही पहिल्या फेऱ्यात आग. झाली मोठी आग. काही सांगायचं काम नाही. तिरंग्याचा होय वाद. पळून पळून कुठेतरी पडशील, मी करतो तुझा पाठला. भारतीय शांत करण्यात लक्षात ठेव. या सूर्यातही ती आहे. वा रे वा. आमचेच मोठं आमच्या डोळ्यामध्ये टाकता का हो मॅडम. असं नका करू, असं नका करू. समजलं की नाही. तुमच्या हाताने मरायचं आहे आम्हाला. पण मुजोराच्या समोर आम्ही हाराव. मुजुरीच्या समोर आम्ही हाराव. मग मुजोर जर कोणी असलं, एखादी बैल नाही का नाकाले जर मोठा पक्का असला, मग वारवट टाका लागते त्याच्या नाकात. तेव्हा तो आवडते. करा मॅडम. काऊन मी प्रश्नाचं उत्तर तुमच्या सत्य दिलं. काऊन नाही म्हणता तुम्ही. तुमच्या अंगावरचा मांस कमी होते काय. नाही अंगावरचा मांस कमी होते. अरे वा चांगला आहे जी. मी माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित. चक्रधर स्वामी ओळखता. चक्रधर स्वामीनी. समजले का नाही. ते चक्रधर स्वामी होत प्रभू. आता तो सांगा तो महात्मा कोण आहे जो मंत्र दिला होता. माझ्या प्रश्नाच्या जवळजवळ नेऊन ठेवलं तुम्हाला. बरं. आणि जामवंत हनुमंत सांगता का जी. अरे 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 वा.
तरी तंतो तंत बापा बापा तंतो सोनबाई सांगतो आणि म्हणून ये हकीकत है कोई ख्वाब नहीं और रुतबा दिखाते हो मैडम मगर वो रुबाब नहीं मैं तो सजी है मगर आप में वो स्वभाव नहीं सही बात है आप तुम कुछ भी कहो शायर सोनू गाय धने जी ये मेरे सवाल का जवाब तुम्ही लोकांना काही पागल समजता का मॅडम जी आमच्यापेक्षा बसलेली प्रेक्षक मंडळी ही आमच्यापेक्षा ज्ञानीवंत आहेत अभ्यास आहे यांना शायरीचा नॉलेज आहे समजलं का नाही म्हणून या ठिकाणी दोन मंडळाचं प्रचारण आहे बरोबर आहे काय समजता ना तुम्ही याचा निर्माण होईल कोण खरं बोलते ना कोण खोटं बोलते बाबा वा रे वा आणि म्हणून सवाल की तसल्ली होती है जवाब से और गाने की भी तसल्ली मैडम होती है गाने से सवाल की तसल्ली होती है जवाब से गाने की भी तसल्ली होती है गाने से ये महफिल कभी खुश नहीं होगी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं मगर हमारी तारीफ होनी चाहिए क्यों ऐसा कह रहे हो क्यों माँ रेणुका की चाहत में हमने मोहर को देखा है और दुल्हन से भी पहले मैडम जी दुल्हन के चुनर को देखा है माँ रेणुका की चाहत में हमने मोहर को देखा है दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है और ये ग्राम वालों ने हमें ठहराया हमारे नूर को नहीं बल्कि हुनर को देखा आमच्या थोपड्याकडे पाहुणार नाही मॅडम नाही समजला की नाही वा रे वा चांगलं आहे जी तुमचं आपली तर आपली लोकांची जीर पाहिली आणि म्हणून गाणं म्हटलं मॅडम जी ब्राह्मण कन्येशी करुणी लग्न घडविला इतिहास नवा म्हणून सारे ब्राह्मण म्हणती भीमाला जावई भीमाला जावई झालं गेलं ते नवसाले पावलं मी जे करायचं करून धावलं आणि म्हणून बाकी शायरांना वगळून मन्नत खेडी ठिकाणी माझ्या जोडीला सोनू मॅडमला ठेवलं तसं काही काम करून दाखवा आणि म्हणून लोकाले दुरून दुरून गाण्याची तोड देण्याचा प्रयत्न करतो मॅडम जी सारखा ज्ञानीवंत नाही समजलं की नाही लोकाले दुरून दुरून पाहण्या तुझी न माझी काय पाहिजे कला सोनू मॅडमची गंमत लोक आले दुरून दुरून पाहण्या तुझी न माझी सोनूबाई आणि खोलून दाखव काय दाखव काय एवढ्या लोकांमध्ये सोनूबाईला खोलून दाखव म्हणता ते लोक तिकडून उभ्यानं पाहून राहिले काही बसल्यानं पाहून राहिले तर काही अर्ध बसल्यानं पाहून राहिले समजले की नाही लोक आतुर आहेत बायाचे दिवाने आहेत लोक समजले की नाही हो जी तरुण असा आम्हाला ठेकेदाराचा फोन येते का नाही असं मन्नत खेडीवरून बोलतो बागडे साहेब बोला ना सर बोला ना भाऊ गंमत ठेवायची होती तुमची कोणती तारीख आहे तारीख आहे आपली 28 तारीख अच्छा म्हणजे दुसऱ्या महिन्याची 28 तारीख दिवसभर गंमत पैसे किती घ्या घेऊन 27,000 रे बापरे बाप अरे बापा बापा मोरेश्वर बुधाजी 22,000 आमच्या गावात कार्यक्रम केला जी तुम्ही 27,000 सांगता ते मोठे शाहीर होते आम्ही लहान शाहीर आहोत बरं ठीक आहे तुमचं काम ना आम्ही 25,000 रुपये देऊ बरं ठीक आहे लहानसं गाव आहे ठीक आहे काय हरकत नाही लिहा पावती लिहा मला ऍडव्हान्स मारले पावती लिहिली मग प्रश्न करतात ठेकेदार लोक आम्हाला बागडे साहेब म्हणतात शाहीर कोणता ठेवून तुमच्या जोडीला शाहीर ठेवा तो ज्ञानेश्वर वाघमारे नाही तर मग आर्यन उंदीर मारे ठेवा नाही तर मग तो सूरज घुसमारे ठेवा नाही जमता होता गडगडी जमतच नाही मग कोण एखादी बाई सांगा बाई बापा रे बाई वॉशिंग पावडर निरमा कांप्या टेम्प्याची सुरमा ते नाही
ते नाही जमत मग कोण हा हा महापुरुषानं केलं ते करू शकत नाही कोणी हा. आणि चांगल्याले पाणी पाजते तिचं नाव आहे गोंदिया जिल्ह्याची सोनी. सोनी समजलं की नाही हा. तर ठीक आहे सोनू मॅडम चालेल म्हणते लावा फोन मग म्हणजे लोक अजूनही बायचे जीवन आहेत का हो ना. नाही? आणि म्हणून मॅडम आमचं गेलं तर जाऊ द्या काय? आणि मग लोक आले दुरून पाहण्यात तुझी नावाची आणि खोलून दाखवा लोकांना आणि कदर होईल का असं म्हणतो का बरं का असं म्हणतो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते हा बाई. आणि आपल्या पोराचं शेपूट तर कोणी बाई पुसते म्हणजे परकाच्या पोराचे अश्रू पुसते आणि त्याच्यामध्ये मला माझा परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसते नाही ना. गरीबाच्या परिस्थितीत तर कोणी हसते हा. गरीबाच्या परिस्थितीने तर कोणी हसते हा. पण तो दुसऱ्याच्या दुःखाने आपलं समजून बसते आणि त्याच्यामध्ये मला माझा छत्रपती शिवाजी महाराज दिसते क्या बात है. पण सही आताची बात है. कंडिशन काय आहे? काय आहे आताची कंडिशन काय जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते आणि मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त अगे बाप, एवढी पार्टी. हा, मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते हा. या आमच्या बायाच्या पंक्तीला वाळण्यावाल्याचं मोतीर बसते कसा पंक्तीचं जेवण राहू द्या हा. हा, बायाच्या पंक्तीला अरे काही म्हणत नाही लागत पोरायले वाळवा म्हणून हो ना. बाकी, हा आणि जशी का आमच्या माणसाची पंगत बसली बसली हा तर त्या पोराचे मोठे नखरे चालू होते अगे बाप, वाळण्यावाले. कसे कसे हा, एक म्हणते माय पाय दुखते दुसरं म्हणते मस्तक दुखते तिसरं म्हणते पोट दुखते चौथं म्हणते मग हातपाय वरून आले बापरे. हो माणसाच्या पंक्तीला हातपाय वरून आले हा. आणि बायाच्या पंक्तीला रे बाप्पा बाप्पा बिना औषधी खाल्ल्याने त्याचे हातपाय सरळ होते हा. आणि ते दीडशेने दुसऱ्या पोराला का म्हणते जाऊ बे, तुम्ही थांबून जा तुम्ही लहान आहात तुम्हाला नाही वाटता येत नाही वाटत. हो, माणसाच्या पंक्तीले माणसाच्या पंक्तीला याचे हातपाय वरून आले हा. हा? आणि जशी का आमच्या माय बहिणीची पंगत बसते तर बिना औषधी खाल्ल्याने हातपाय सरळ झाले आणि म्हणून म्हणतो जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते या आमच्या बायाच्या पंक्तीला वाळण्यावाल्याचं मोतीर बसते आणि जवान पोरगी पाहून तिला देव का करते काय देव का देव भात देव भाजी देव पोळी देव वरण देव नाही बाबा, पोट भरला. नाही ना भाऊ झालं ना माझं पोट भरलं घे ना, एक घास तर घे मग हातचं ते नाही म्हणत जाते माझी माय बाई आणि हात तिला घे म्हणत जाते आणि म्हणून म्हणतो हा. जसं दिसते तसं नसते म्हणून जग फसते मंदिरापेक्षा गर्दी दारूच्या दुकानात जास्त दिसते ही आमच्या बायाच्या पंक्तीला वाळण्यावाल्याचं मोतीर बसते आणि जवान पोरगी पाहून तिला देव का करते अगे बाप. त्या पोरीची माय तिच्या बाजूला बसली राहते बापरे. त्या पोरीची माय तिच्या बाजूला बसली राहते आणि ते जेव्हा खेकावून धावते माझा नात्रा माझा वासरा हा, ते जेव्हा खेकावून धावते तर पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते अगं पोरा लगे. पोट्ट बाल्टी घेऊन घरामध्ये पडते आणि घाई घुईनं कडीचा डवला वरणामध्ये टाकते अरे रे रे रे. घाई घुईनं कडीचा डवला वरणामध्ये टाकते आणि खाणेवाले म्हणते साला वरण आंबट काऊन लागते शी. येणारा जाणारा पाहुणा शिव्या देत जाते आणि अशी दारूची पेटी भाऊ कामामध्ये लागते बरोबर आहे. आणि म्हणून मग तिकडे तिकडे झाली आहे ढोरपंग आता ढोरपंगत म्हणजे काय हे बप्पे पाटी जसे जेल मधून सुटून आले कैदी लागले अरे रे रे रे. हा, घेते. भेटते का नाही भेटते का नाही म्हणून म्हणतो जिकडे तिकडे झाली ढोर पंगत वाळणेवाल्याच्या पोटावर लाट पडली कुठं होते सगळ्याच ठिकाणी नाही निशातला मात्र सत्य लपत नाही जिथे सत्य सांगणारा दुजा होते तिथे चोराला सोडून संन्याशाला सजा होते आणि नंगे शाहीमध्ये ज्याला मजा येते त्याच्या घरी आसाराम बापूची मॅडम जी ऐसा मत करो सत्य स्वीकारण्याची ताकद ठेवा समजलं की नाही मैं मानूंगा जी नाही तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं पहिला राऊंड तुमचा आहे. तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या मी तयारी ठेवतो आपल्या प्रश्नाची तसं मी अर्ध्यापर्यंत पोहोचवलाय तुम्हाला समजलं की नाही हा ती शायरी पसंत नाही मला काय एज्युकेटेड आहे मॅडम जी आम्हाला काहीतरी बदलाव करायचा आमच्या शायरीमध्ये आणि म्हणून मी तुम्हाला कमजोर समजत नाही आणि समजणार नाही समजलं की नाही माझ्यासोबत जो शायरी करत आहे तो मा बरोबरचा जोड आहे बरोबर आहे काहून बाई माणसाच्या कुस्त्या होऊन राहिल्या का पोरापोरीच्या कुस्त्या होऊ द्या का आधी माणसाच्या कुस्त्या चालच्या पण आता थिएटरच्या कुस्त्या पोरीची माणसासोबत कुस्ती होते कुठे कमी आहे बाई वारे आम्ही कशाला तुम्हाला कमजोर समजूजी नाहीच म्हटलं मॅडम जी तुमचं अभिनंदन करतो मर्दाप्रमाणे माणसाच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही शायरी करता दाखवून द्या तुम्ही आपली काय या वर्षी तुमचा झेंडा इथे पुढल्या वर्षीसाठी
केसरी झेंडा रो गडला पाहिजे निशान शहरचा पत्ता गोल मला पाहिजे. आणि म्हणून अरे साधन 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 मेरी साधन 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 तुझे काय तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग अरे सोनूबाई सोबत तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग सोनूताई ओय आणि दाखव लोकांना पाहू तुझी लोकांना पाहू लोकांना पाहू तुझी लोकांना पाहू तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग तुझी माझी जंग सामना आहे तुझ्या संग दाखव लोकांना पाहू तुझी लोकांना पाहू तुझी लोकांना पाहू तुझी लोकांना दाखव लोकांना पाहू दे काय ऍबिलिटी तुझ्यामध्ये असलेली कला कला हा एक तरी असू दे अंगी कला तर संत म्हणतात काय तुका जन्म वा 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 समजलं की नाही आणि शायरी करणं सुद्धा हे एक प्रबोधनात्मक आहे कला हा, टिकवून का ठेवली तर लोक शाबास म्हणतात आणि टिकवून का नाही ठेवली तर त्याच्या मार्ग लागते बोला बोला. समजलं की नाही अरे म्हणून ऐका पुढे काय म्हणायचं ओहो
म्हणतो आहे काय देतो तुला आता एक घंटा. अरे बाय, हा कायचा घंटा देता की कोणता घंटा वाटला तुले? बाबाजी का घंटा ए हा बैता छाप. मग बाबाजीचा घंटा नाही मग? और मंदिरात नाही घंटा है. ओके माय, मग कोणता घंटा हाँ, ऐसे से ज्यादा कुछ नहीं मिलता. वाह, वाह. और बगैर हवा के कभी पत्ता भी नहीं मिलता. और मंदिर का घंटा हिलाने से कभी राम नहीं मिलता. और घंटा तो पकड़ लिया तूने हाथ में सोनू नाडा पर आज पता चला कि तुझे छिलटा भी नहीं निकला. अरे बाबा, उसके लिए मुंह में पकड़ के छीलना पड़ता है. शाबाश, क्या बात है. हाँ, तो मंदिरातला घंटा नाही आणि बाबाजीचा घंटा नाही. मग कोणता घंटा म्हणजे 1 तास. बरोबर आहे? अच्छा. या पंच कमिटीने आम्हाला 1 तासाची वेळ दिलेली आहे हो, हो. आणि 1 तासामध्ये आम्हाला एकामेकाच्या प्रश्नाचं समाधान करायचं आहे. तो माझा प्रश्न आहे. काय म्हणतो? अगं देतो तुला आता 1 घंटा. द्या द्या द्या. आणि टाकतो एक तोडून दे घंटा. आता ये काय टाका? सवाल कितना छोटा की बडा? हा छोटासा टाकतो. हा बरं, छोटा टाका. आणि जोड काही युक्ती गबाई आणि लढव काही तू फंटा. घंटा म्हणजे काय फंटा म्हणजे काहीतरी तडजोड कर. असं तुझ्या नवऱ्याला न ठावं ते वस्तू कोणती दाव. काय अशी पण वस्तू असते मॅडमजीच्या पतीला आहे ना, मॅडमजीचं संपूर्ण काय बघितलं. असं आई वाईट मानून घ्यायचं नाही, शिकण्यासारखं आहे. तुम्हाला सांगतो शायरी वाईट नाही की तसं आम्हाला सांगता यायला पाहिजे. समजलं की नाही? आणि म्हणून मॅडमजीचं संपूर्ण काय बघितलं, पण मॅडमजी जवळ एक वस्तू आहे ती अजूनपर्यंत त्यांच्या नवऱ्याला गबसली नाही. ओके माय. समजलं की नाही? तुझ्या नवऱ्याला न ठाव ते वस्तू कोणती दाव. फेरटाईत जाऊ ना पाहू रे. म्हणतात मॅडमजीची रंग भगवा दिले कोणी केव्हा. वा वा वा. पहिले 2च मंडळ असायचे म्हणे, हा तुर्र आणि कलगी. कलगी. मॅडमजी दॅट इज रॉंग. दॅट इज रॉंग. रॉंग. कलंगी नाही कलंगी. असं काय म्हणत होते? कलंगी नाही हा कलंगी. कलंगी. हा प्रश्न तर बरोबर विचारा. कलगी नाही जी. आणि केव्हा सुरुवात झाली? 18व्या शतकात पेशवेच्या काळामध्ये. आणि ते शाहीर होते हैदर अली नावाचे. असं समजलं की नाही? आणि त्यांचा चेला होता परशुराम बाप्पा बाप्पा. मॅडमजी. आणि त्यामुळे ढोलक कोण वाजवलं होतं? कोण? त्याने ढोलक वाजवणाऱ्याचं नाव होतं, त्याचं नाव होतं विश्वदास. त्याचं नाव होतं विश्वदास. आणि त्या ठिकाणी मंडप सजवण्यात आला होता आणि तो मंडप सजवला होता त्याचं नाव होतं शाबियाना. 18व्या शतकामध्ये शायरीला सुरुवात झाली मॅडमजी. समजलं की नाही? आता भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे. भग म्हणजे नष्ट, वाण म्हणजे तृष्णा. समजलं की नाही? आणि कलंगीला जो दिला होता रंग तो हिरवा. तर ही आमची भारत म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे. हो ना. बरोबर आहे? भारत हा कृषी प्रधान देश आहे. ज्याला हरित क्रांती आम्ही जेव्हा म्हणतो. समजलं की नाही? आणि अनेक म्हणजे 75 लोक शेती करणारे लोक आहेत. बरोबर आहे की नाही? आहेत की नाही? आणि म्हणून त्यावेळेचा तो प्रसंग आहे मॅडमजी. खूप काही मोठा इतिहास आहे. आणि या पलीकडे माझ्याजन जे जमलं मी ते सांगण्याचा प्रयत्न करतो. खोटं नाटक काही सांगणं जमत नाही. समजलं की नाही? जब तक बेवकूफ जिंदा है तो अकलमंद शान से जीते हैं. और हमारे खून के रंगे हुए कपड़े हमारे पीठ पे धोते हैं. इनकी मानो तो गधे के भी शिंग होते हैं. और करके तो सोनू मैडम ज्यादातर हिंदुस्तान में आसाराम बापू जैसे पैदा होते हैं. आणि मग एका पुढे काय म्हणतो ते? हो
शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा और इस रंग मंडप पे बढ़ते कदम सोनू मैडम जी अपने रुकने नहीं दूंगा कसम शायरी की सर अपना झुकने नहीं दूंगा इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा। रंगत ये महफिल शायरा सोनू जी तुम्हें अकेले को लुटने नहीं दूंगा और ध्यान में रखना मेरे निशाने पर हो आप निशाना अपना चुकने नहीं दूंगा चुकने नहीं। कौन सा निशाना? ज्ञान का निशाना असं. फालतू बातें नहीं करूंगा मॅडम जी आपण शब्दाने शायरी होणार नाही हो. शायरी आचारा विचाराने होईल हो ना. आधाराने शायरी होईल आमच्या भाई बहिणी तमाशा पाहिलाय समजलं जात बाईशी आहे तुम्ही पहिला राऊंड तुमचा ऐका शेवटच्या वेळेला काय म्हणतो मार्च 2026 खैरगाव मुक्कामी दुय्यम खऱ्या गमतीचं आयोजन केलेलं आहे आणि शाहीर आहेत कलगी शाखेचे शाहीर सूरजजी नवगरे आणि विरुद्ध शाहीर आहेत शाहीर निशांतजी सुखदेवे पाहण्यास विसरू नका दिनांक 29/3/2026 ला खैरगाव मुक्कामी सन्माननीय ठेकेदार साहेबांचं नाव आहे पियुजी देवते साहेब हल्ले मुक्काम खैरगाव यांच्याकडनं 100 रुपयाचं दान आलेलं आहे त्यांना सत्यशेवराम लाख लाख शुक्रिया धन्यवाद आणि म्हणून एका शेवटच्या अरे शाहीर शांताचे बोल आणि समजू नको ग बाई फोल आणि माणसाचा झाला पत्ता गोल झाला या सोनूच्या खुरी आलं मोल बरोबर जिकडे तिकडे लोक बायाच्या दिवाण्यात बाईच पाहिजे म्हणते. असं वाटते कधी कधी कसाला आम्हाला घरी बसा लागेल का रे कोणा ओके मा तुम्ही बसा का आमचा कसा होईल? तेच तर बसा मुलांनो बसा आणि तिकडून आला कोणाला भेटला रसावा बाईनं कोणाला भेटला ठुसा समजलं की नाही आणि ऐकायला तर फाडीत जाऊ आणि म्हणून शाहीरनी शांताचे बोल आणि समजू नको ग बाई फोल आणि माणसाचा झाला पत्ता गोल आणि या सोनूच्या खुरी आलं मोल म्हणून माझ्या गुरुजींना माझं म्हणणं गुरु पुरुषोत्तमा तुझे विचार उत्तमा गंगा ध्यानाची वाहू दाखव आज लोकांचं मन तृप्त झालं पाहिजे का दाखव म्हणतात जी मला भीतीचं वाटतं बाप्पा मॅडमजीची गंमत मॅडमजी मध्ये असलेली कला कौशल्य हो आणि गुरु पुरुषोत्तमा तुझे विचार उत्तमा गंगा ध्यानाची वाहू दे तुझी लोकांना वाहू दे याच ठिकाणी माझा वेळ समाप्त झाला यानंतर आमच्या जोडीला लाभलेल्या सहकारी शाहीर सन्मान्य
सोनूताई गायधनी आपल्या कार्यक्रमाला धडाकेबाद सुरुवात करतील. आता शांत चित्ताने बसा बांधवानो. आता येथून तलवारीने तुकडे आहेत. निशांत शेखचा मर्डर फुल मर्डर आहे. हा.